तर ज्या शिवसेनेमध्ये शिकला तिथे मी सिनियर प्रोफेसर होतो असं उत्तर छगन भुजबळ यांनी संजय गायकवाड यांना दिलेलं आहे। तर छगन भुजबळ यांनी शिवसैनिकांना चॅलेंज करू नये असं प्रत्युत्तर यावर संजय गायकवाड यांनी दिलंय। छगन भुजबळांनी शिवसैनिकांना चॅलेंज करू नये असं संजय गायकवाड यांनी भुजबळांशी बोलताना म्हटलंय। भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाथ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा। एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात समाजाच्या विरोधात असू शकत नाही। तो त्या मंत्रिपदावर राहायच्या लायकीचं नाही, म्हणून ताबडतोबीने भुजबळला घरचा रस्ता दाखवा। त्याच्यामध्ये जर जातीवर शिरा असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचा नाही आहे। राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला सुद्धा आहे, तो आमदारांना सुद्धा आहे, त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही। परंतु ती भाषा त्यांनी जी वापरली ती काही बरोबर नाही। मला असं वाटतं ते म्हणजे आताही शिवसेनेचे आहेत, म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार। मला त्यांना सांगायचं आहे, अरे बाबांनो, ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो। आपणही ज्येष्ठ आहात महाराष्ट्रामध्ये, आपणही कोणा समाजाबद्दल भूमिका घेताना जपून भूमिका घ्यायला पाहिजे। आणि राहिला प्रोफेसरचा विषय, तर आपले प्रिन्सिपल बाळासाहेब ठाकरे होते, आम्ही पण त्याचे सैनिक आहोत आणि म्हणून कोणती सैनिकाची भाषा कशी वापरायची आम्हाला चांगलं माहिती आहे। आज राज्यामध्ये 57 लाख ओबीसीच्या नोंदी सापडताना तुम्ही ओबीसीचे नेते म्हणता आणि त्याच ओबीसीला विरोध करता आणि आमच्या विरुद्ध आंदोलन करता। अरे आम्ही पण लोक सगळे मराठा आहोत, पण आम्हाला ओबीसीची सवलत आहे।